हे पहा, आपलं घाऱ्याचं पीठ रात्रभर आपण मुरत ठेवल्यामुळे कसं मस्त झालेलं आहे पहा. छान मुरलेलं आहे. याला सकाळी एकदा काढून मळून घ्यायचं चांगलं आणि ठेवायचं. मस्त पीठ झालेलं आहे, एकजीव झालेला आहे पहा. भोपळा गूळ पूर्ण एकजीव झालेला आहे. आता आपण याच्या घाऱ्या करूया. आता आपल्याला घाऱ्या करण्यासाठी एक असं पोळपाट घ्यायचं आणि त्याच्यावरती प्लॅस्टिकचा कागद असा स्वच्छ धुवून कोरडा करून असा हंतरायचा आणि नंतर थोडंसं तेल घ्यायचं घाऱ्या थापण्यासाठी आणि ही खसखस घ्यायची वरती लावण्यासाठी. आता आपण घाऱ्या करूया. थोडंसं तेलामध्ये बोट बुडवून घ्यायचं आणि नंतर असं पीठ घ्यायचं थोडंसं. हे पहा, असं पीठ किती मऊसूत झालेलं आहे पहा. आता याचा आपण असा गोळा करून घ्यायचा. आता ही घारी आपल्याला थोडंसं तेल खाली टाकायचं आणि तेलावरची अशी घारी थापून घ्यायची. असं या पद्धतीने. हे पहा, आता याला आपण खसखशीची अशी 3 बोटं खसखशीमध्ये बुडवायची आणि ती या घारीला असं लावून घ्यायचं आणि नंतर ही घारी आपण तेलामध्ये तळून घेऊया. घाऱ्या तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये या घारीला असं सोडून घ्यायचं. हे पहा, आता घारीला आपण असं पलटी करायचं आणि चांगलं दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं मीडियम गॅसवर. असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला घारी भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी. खसखस पहा कशी मस्त दिसते घारीवर. या पद्धतीने आपण घारीला शेकून घेऊया. अशा आपण घाऱ्या शेकून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण सगळ्या घाऱ्या करून घेऊया. पहा,
अशा पद्धतीने आपण सर्व घाऱ्या करून घेऊया आणि तळून घेऊया. अशा पद्धतीने आपण घाऱ्या तळून घ्यायचे. असं घारीला सारखं हलवत राहायचं. हे पहा, अशा पद्धतीने आपल्या घाऱ्या सगळ्या आपण करून घेऊया आणि तळून घेऊया. आपली घारी कशी फुगलेली आहे पहा. अशा पद्धतीने आपण सगळ्या घाऱ्या तळून घेऊया. आपल्या सगळ्या घाऱ्या आता करून तयार आहेत. हे पहा, एका भोपळ्याच्या एवढ्या घाऱ्या झालेल्या आहेत. ह्या पहा, मौसूत घाऱ्या होतात या भोपळ्याच्या. आपल्या भोपळ्याच्या घाऱ्या तयार आहे. तुम्ही पण अशा नक्की करून पहा. आमच्या इकडे संक्रांतीतून अशा भोपळ्याच्या घाऱ्या केल्या जातात.